फुले माहिती. हां सुरू सुरू करायचं का? सुरू केलं पण बरोबर. नाव इन्व्हाइट पीपल टू अपीअर. सुरू झालं. व्यस्त आहे म्हणून. लाईक सुरू झालं. खाली 10 जण सुरू व्हायला लाईव्ह स्ट्रीम. तुला ते सोपवते ना आवाज कसा आहे काय आहे. सुरू थोडे 36. हां सुरू कर. हं? ते आली ना रिप्लाय. तेला बोल ना सुरू करायचं. हो सुरू काय केलं. तिथे सगळे आपलीच मुलं. बोला सर. हां सुरू कर. त्यांचा आला मॅसेज आला. हां थोडं अलीकडे घे. हां दादा सुरू केलंय. हॅलो. हो चालू झालं. बोलाय सुरू करायचं. ओके सर. हो सुरू का सुरू करा. जय विश्वकर्मा, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. प्रबुद्ध भारत या फेसबुक लाईक पेजवर आज आपल्या सर्व बहुजनांशी संवाद साधण्याचा हा जो योग आलेला आहे, या अमृत योगाचा, या सुवर्ण संधीचा, या कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या सर्व बहुजनांशी संपर्क साधण्याचा हा जो योग आहे तो अत्यंत अमूल्य असा योग आलेला आहे. तरी सर्व या फेसबुक लाईक पेजवर उपस्थित सर्व बहुजन मंडळींचं, विश्वकर्मा वंशीय मंडळींचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचं सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जय ज्योती, जय भीम, जय विश्वकर्मा, जय ओबीसी. आज ज्या विषयावर मी मत मांडणार आहे तत्पूर्वी या विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संविधानानं आम्हाला आज हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार ज्यांच्या प्रेरणेने मिळाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाच्या पवित्र कार्यामध्ये आपल्या आयुष्याचं समर्पण करणारे राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वकर्मा वंशीय समाजामध्ये जन्मलेले राष्ट्रसंत भोजलिंग काका, वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया रचला, संस्थापक राष्ट्रसंत भोजलिंग काका, संत जवळजी मुळजी महाराज, जगाला ज्ञान देणारे संत तुकोबाराय, आणि या सर्व जणांना मी प्रथम अभिवादन करतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्यांच्या प्रेरणेनं वंचितांना न्याय देण्याची ज्यांची भूमिका आहे त्यांनाही मी अभिवादन करतो. आणि आज या प्रबुद्ध भारत मी माझी विश्वकर्मा वंशीय समाजात सुतार, सोनार, लोहार या सगळ्या समाज बांधवांच्या समस्या आणि नागरीची बाळासाहेब आंबेडकर यांची यांच्या समस्याबद्दल असणारी भूमिका या विषयावर मी माझं मत मांडणार आहे आणि समाजाची भूमिका करण्याचा प्रयत्न मी आज करीत आहे. तसं पाहिलं तर या देशाच्या इतिहासामध्ये गौरवशाली परंपरा निर्माण करणारा हा विश्वकर्मा वंशीय समाज आहे. या भारताच्या इतिहासामध्ये या भारताला
गौरवशाली आम्ही जन्मलो हे आमचं भाग्य आम्ही समजतो. पुरातत्व विभागापासून जे संरक्षण आहे गेल्या हजारो वर्षापासून, चंद्रगुप्त मौर्य असो, सम्राट अशोक असो, यांच्या काळापासून बौद्ध धर्मीय यांच्या लेण्यांची निर्मिती, भगवान गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मूर्तींची निर्मिती करून जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारा हा विश्वकर्मा वंशी समाज महाराष्ट्रात देशात नाही तर जगामध्येही प्रसिद्ध आहे. कारण हे विश्वकर्मीय लोक यांना या जगामध्ये जो इतिहास रचला त्या इतिहासाची भूमिका प्रकर्षानं प्रथम मी मांडू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हॉट इज ओबीसी असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता त्यावेळेस उत्तर देत असताना त्यांनी विश्वकर्मा वंशी समाजाचं डिस्क्रिप्शन किंवा आपलं मत मांडलं की विश्वकर्मा वंशी पीपल दीज आर द प्रोडक्टिव्ह पीपल ऑफ दिस युनिवर्स. असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की विश्वकर्मीय लोक, सुतार लोक किंवा सोनार लोक, शिल्पकार लोक जे शिल्पकला बनवणार आहेत, दीज आर द प्रोडक्टिव्ह पीपल ऑफ दिस युनिवर्स. या विश्वाचे प्रोडक्टिव्ह पीपल आहेत. निर्मितीक्षम असणारी आम्ही लोक आहोत. या भारताला गौरवशाली बनवणारी आम्ही मंडळी आहोत. देवाला देवपण देणारी, विचारांना कृतीत उतरवणारी, शिल्पकलेच्या माध्यमातून, मूर्तिकलेच्या माध्यमातून या जगाला शांतीचा संदेश देणारे आम्ही लोक आहोत. विश्वकर्मीय लोक आहोत. कलाशिल्प असो, धातुशिल्प असो किंवा दगडी शिल्प असो, या वेगवेगळ्या शिल्पामधून या जगाला शांततेचा संदेश जो भगवान गौतम बुद्धांनी दिला, महान महान व्यक्तींनी, विचारवंतांनी जे घडवलं, जे विचार दिले, त्या विचारांना मूर्त रूप देण्याचं काम या विश्वकर्मा वंशी समाजानं केलेलं आहे. देशाचा इतिहास पाहिला तर जेव्हापासून चाकाचा शोध लागला, पूर्ण देशामध्ये, जगामध्ये भारताची ओळख ही स्वयंपूर्ण देश म्हणून ओळख आहे. 12 बलुतेदारामध्ये बलुतेदार समाजाला हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आम्ही संबोधतो. खरंच हा कणा, हा बॅकबोन काय आहे? शेतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे अवजार बनवणारा सुतार लोहार समाज आपल्या कलेने शेतीसारख्या, भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणून आम्ही ओळखतो, पण शेतीसारख्या उद्योगामध्ये आमूलाग्र बदल, शेतीसारख्या उद्योगामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती साधण्याचं जे योगदान आहे ते या समाजाचं आहे. कारण इतिहासाकडे आम्ही एक जर दृष्टिक्षेप टाकला, इतिहासाकडे जर आम्ही नजर टाकली तर आमच्या लक्षात येईल की शेतीसारख्या उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये या जगामध्ये आपल्या देशाला स्वतंत्र बनवण्याचं, स्वावलंबी बनवण्याचं काम या समाजानं केलेलं आहे. आणि हे काम करत असताना प्रामाणिकता, सचोटी, इमानदारी आणि याच्यामधून जे वैशिष्ट्य त्यांनी जपलं, आपली सामाजिक सांस्कृतिक इमानदारी ज्या समाजानं जपली, त्या समाजाची आजची परिस्थिती काय आहे? ज्या समाजानं या देशाला वैभवाच्या शिखरावर नेलं, आज भारत देशामध्ये 200 कोटी रुपयाचा महसूल शासनाला मिळतो. महाराष्ट्र शासनाला पुरातत्व विभागाकडून 200 कोटी रुपयाचा महसूल मिळतो. आणि हे जे पुरातत्व विभागाचं वैभव जपलं जातं, हे जे शिल्पकला आहे, ही जी मोठी मोठी मंदिरं बांधली, या मंदिरामध्ये हजारो करोडो रुपयाची उलाढाल आहे, पण या बांधणाऱ्या लोकांच्या भविष्याचा विचार ना मंदिर बांधणाऱ्यांनी केला, ना मंदिरामध्ये उपस्थित असणाऱ्या व्यक्तींनी केला. मी आवर्जून आज सांगू इच्छितो की या 12 बलुतेदाराच्या मेहनतीवरच या भारत देशाची स्वावलंबी म्हणून ओळख होती. इंग्रजांचं आक्रमण या देशात होण्याच्या पूर्वी सर्व खेडी स्वयंपूर्ण होती. शेतीसारख्या उद्योगाला फार मोठं महत्त्व या देशामध्ये मिळत होतं आणि हा देश स्वयंपूर्ण म्हणून जगामध्ये होता.
मग हे एवढं वैशिष्ट्य असतानाही दुसरी गोष्ट, भारताची जी सांस्कृतिक आणि सामाजिक धरोहर आहे, बौद्ध शिल्प बनवणारे जे लोक आहेत, विश्वकर्मीय लोक आहेत, खरंच मी आज थोडीशी खंत व्यक्त करतो की जे भगवान गौतम बुद्धाला मानणारी मंडळी आहे, त्या मंडळींनी या गोष्टीची नोंद नाही केली. फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या समाजासाठी आवाज उठवला, ज्यांनी या समाजाची भूमिका समजून घेतली, आणि तेच काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. आणि ही वंचितांची भूमिका, कारण जसं आम्ही वंचित आणि संचित म्हणतो, आमचं संचित घडवण्यासाठी, आमच्या वंचित गोष्टीला प्रगल्भता देण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विश्वकर्मीय लोकांना आठवण करून दिली की भगवान गौतम बुद्धाचा जो इतिहास आहे, आज वेरूळ, अजंठा, लेणीमध्ये तुम्ही जाऊन पहा. लेणी क्रमांक 10 मध्ये आवर्जून उभं राहा. त्या ठिकाणी विचार करा, लेणी क्रमांक 10 ही विश्वकर्मीय लेणी आहे, सुतार लेणी आहे. पूर्ण जगामध्ये लेणी क्रमांक 10 मध्ये असं वैशिष्ट्य आहे की खांबही न देता असा जो यू आकाराचा डोम तयार केलेला आहे. शिल्प असलं तरी काष्ट शिल्पासारखा आकार देऊन लेणी, 10 नंबरची लेणी वेरूळला गेल्यानंतर तुम्ही आवर्जून पहा, ती विश्वकर्मीय लेणी आहे. आणि वेरूळ, अजंठा हे जगाच्या पडद्यावर, जगाच्या पटलावर आज अभिमानानं भारताच्या देशाची संस्कृती जपण्याचा आणि व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून वेरूळ, अजंठा लेणीकडे आम्ही पाहिलं जातं. आणि एवढी गौरवशाली परंपरा असणारा हा समाज अध्यात्माचं बेस आहे म्हणतो, पण या गेल्या 10 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे. आमच्या समाजामध्ये सर्वप्रथम नामदेव सुतार, जे कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कामध्ये आले होते, त्यांनी पुरोगामी आणि समतेचा विचार घेऊन चालले. या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वारकरी संप्रदायाचं समतेचं आंदोलन उभं करणारे राष्ट्रसंत भोजली काका, समतेच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीला पुढे घेऊन जाणारी आमची आजची तरुण नवी पिढी, अनिल सोमवंशी आहेत, आमचे विष्णूजी गरुड आहेत, साहेबराव महाले आहेत, प्रमोद सूर्यवंशी आहेत, अरुण भालेकर आहेत. या पुरोगामी विचारांना घेऊन जाणारी आमची तरुण पिढी आज ओबीसी ब्रिगेडच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचाराचे अनुयायी म्हणून आम्ही आज संघर्ष करण्यासाठी तयार झालेलो आहोत. या समाजाचा जर खरंच आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास करायचा असेल तर या समाजाला ज्या आजच्या मूळ समस्या आहेत त्या सर्वप्रथम मी उद्योग या समस्येबद्दल बोलू इच्छितो की मार्शल विचार घेऊन चालणारा आमचा मार्शल सुतार, हा नवीन तरुण विचारवंत असणारा आमचा समाज, ओबीसी ब्रिगेड आणि विश्वकर्मा वंशी समाज संघटनेच्या माध्यमातून एकसंघ होऊन आम्ही आमच्या हक्काची लढाई या महाराष्ट्रामध्ये उभी करीत आहोत. आवर्जून आज एक गोष्ट सांगू इच्छितो की सातत्यानं या 2 महिन्यापासून 2 ते 3 महिन्यापासून एक प्रश्न सातत्यानं जातो की आपल्या समाजामध्ये जे काही समस्या येतात त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मूलभूत समस्या जी आहे ती उद्योगाची. आम्ही ही परंपरा आणि उद्योग सांभाळायच्या नादामध्ये या परंपरेला घेऊन आम्ही पुढे आता जाऊ इच्छितो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन यांना मी आवर्जून या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो की बाळासाहेब, तुमच्यामुळे आम्हाला या व्यासपीठावर येण्याची संधी मिळत आहे, विचारपीठावर येण्याची संधी मिळत आहे आणि आमचे विचार व्यक्त करण्याची संधी तुम्ही या विश्वकर्मीय समाजाला देत आहात. ही खरंच अभिनंदनीय भूमिका आहे. उद्योगाचा विचार करायला झाला, आम्ही वी आर अ प्रोडक्टिव्ह पीपल, आम्ही विश्वकर्मीय लोक आहोत. विश्व म्हणजे जग आहे, कर्मा मीन्स ऍक्शन, कृती करणारे प्रोडक्टिव्ह लोक आहोत. आम्हाला भीक नको. 2 किलो 4 किलो 5 किलो तांदूळ घेऊन आम्हाला पोट पाण्याची खळगी भरण्याचा विचार नाही. आम्हाला तुम्हाला द्यायचंच असेल तर बाळासाहेबांनी जो विचार मांडला तसा की आम्हाला भांडवली मदत करा.
उद्योग उभा करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये आम्हाला आर्थिक मदत करा. उद्योगासाठी तालुक्याच्या MIDC मध्ये विश्वकर्मी समाजाला जागा द्या. आणि मग बघा या महाराष्ट्रामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही उद्योग किंवा निर्मिती करून दाखवू. आम्हाला संधी द्या. उद्योग उभा करण्यासाठी भांडवल जागा जर मिळाली तर हाच विश्वकर्मी समाज या महाराष्ट्राला नाही तर देशाचं नाव जगामध्ये गाजवण्याचं, जगामध्ये नाव कमावण्याची धमक ठेवणारा हा विश्वकर्मी समाज आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची माझी औरंगाबादला सभा झाली. त्या सभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मी आवर्जून सांगितलं की बाळासाहेब, जी मायक्रो ओबीसी आहे, जे हे वंचित ओबीसी आहेत, या वंचित ओबीसींना न्याय देण्याची भूमिका तुम्ही मांडलेली आहे. मला अभिमानाने सांगावं वाटतं, पहिल्यांदा सोनार समाजाला, शिल्पकार समाजाला, लोहार समाजाला तिकीट देणारी वंचित बहुजन आघाडी आहे. आणि या माध्यमातून बाळासाहेबांची जी वंचितांबद्दलची प्रामाणिक भूमिका आहे, त्याच भूमिकेमुळे आम्ही तुमच्या पुढे म्हणतोय की या महाराष्ट्र शासनाला, मुख्यमंत्र्याला आमची भूमिका जबरदस्त मांडण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुम्ही जो विचार मांडला तो खरंच अभिनंदनीय आहे. कारण या विश्वकर्मी समाजाला उद्योगासाठी जर मदत मिळाली तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्टिव्हिटी निर्माण करून उद्योग निर्माण करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये करू. त्यामुळे उद्योगाची जी आमची समस्या आहे, कला आहे हातामध्ये, कुशल आहे. असं म्हणतात की इंजिनिअरिंग लाईज इन द ब्लड ऑफ विश्वकर्माज. आमच्या रक्तात इंजिनिअरिंग असणारी आम्ही माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला जर योग्य संधी मिळाली, योग्य मदत मिळाली तर या देशामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. कारण या देशाची गौरवशाली परंपरा निर्माण करणारा हा आमचा समाज आहे. आणि या समाजाला जर आपण संधी दिली, जर उद्योगासाठी मदत दिली तर नक्कीच आम्ही प्रगती करू. शिक्षणाच्या बाबतीमध्ये महाज्योतीचा मुद्दा ओबीसी मध्ये आता गाजत आहे. कारण ओबीसी मध्ये प्रस्थापित ओबीसी आणि मायक्रो ओबीसी, प्रस्थापित ओबीसीने आमच्यासारख्या बलुतेदारांना, मायक्रो ओबीसींना संधीच दिली नाही पुढे येण्याची. त्यामुळे बाळासाहेबांना आम्ही आग्रह करतो की बाळासाहेब आम्हाला संधी द्या. आणि त्यांनी सुरुवात केलेली आहे. जर या मायक्रो ओबीसींना संधी मिळाली तर खरंच आम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी कधीही मागं राहणार नाही. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो आहे शिक्षणाचा प्रश्न. उच्च शिक्षण घेण्यामध्ये महाज्योती सारख्या संस्थांना जर अनुदान मिळालं, त्या ठिकाणी जर विश्वकर्मीय समाजाला राखीव जागा मिळाल्या तर उच्च शिक्षणामध्ये आम्ही निश्चितच आमची टक्केवारी वाढवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलं की शिक्षणामध्ये जर खरंच आम्ही प्रगती करू इच्छितो, शिक्षण जर आम्हाला मिळालं आणि या महाज्योतीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला जर त्या ठिकाणची मदत मिळाली. कारण लक्षात घ्या, या महाराष्ट्राला बलुतेदारीच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करणारा आपला समाज हा का मागे राहतो याचा विचार केला पाहिजे. या विचाराला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विचार करून संधी देण्याचं काम आम्हाला करावं लागेल. विश्वकर्मीय समाजाला शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये, तंत्र शिक्षणामध्ये विशिष्ट जागा असल्या पाहिजे. ITI मध्ये असणारा कार्पेंटर ट्रेड बंद झाला. सोनार समाजाचाही ट्रेड बंद झाला. लोहार समाजासाठी प्रशिक्षण देणारं शिक्षण आज बंद होत आहे. महाराष्ट्र शासनाने बार्टी सारख्या माध्यमातून तशी एक विश्वकर्मीय समाजासाठी जर विश्वकर्माच्या नावाने एक जर शिल्पकला केंद्र आहे किंवा प्रशिक्षण केंद्र जर सुरू केलं तर त्याचा खूप मोठा फायदा विश्वकर्मीय समाजाला होईल. आणि तंत्र शिक्षण, उच्च शिक्षण मध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर खरंच आम्ही सोनं करू. ही एक गांभीर्याने घेण्याची बाब आहे.
का आमच्यात हिंमत नाही का IAS UPS IPS होण्याची आहे, पण मैदानात येण्याची संधी द्या आणि यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तिसरा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे सत्ता ही अशी चावी आहे की जिनं सगळे कुलप उघडतात. वंचितच्या भूमिकेमधून सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये आदरणीय पोद्दार सर उभे होते. औसा विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व देण्याचं काम, विधानसभेमध्ये संधी देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी केलं. त्यामुळे बाळासाहेब आपलं मी अभिनंदन करतो. आणि वंचितांना संधी देण्याचं काम, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फादर ऑफ OBC आम्ही म्हणतो. का म्हणतो? कारण कास्ट इंटू क्लास ची भूमिका बाबासाहेबांनी मांडली. जातीतून वर्गवारीकडे आणलं. 340 कलम बाबासाहेबांनी लिहिलं, ते फक्त OBC साठी. आणि विश्वकर्मीय समाजाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता, सन्मान दिला होता की दीज आर द प्रोडक्टिव्ह पीपल ऑफ दिस युनिव्हर्स. आणि ही गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की याच गोष्टीची पुनरावृत्ती आज बाळासाहेब आपल्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये व्हावी आणि सत्तेमध्ये वाटा मिळण्यासाठी. कारण देश चालवणारी, या महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवणारी, देशाला स्वयंपूर्ण बनवणारी बलुतेदारी व्यवस्था, शेतीसारख्या उद्योगामध्ये भरभरून योगदान देणारा विश्वकर्मीय समाज आज का माग आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,23,00,000 विश्वकर्मा वंशाची संख्या आहे. सुतार समाजाचा विचार करायचा झाला तर 22 लाख संख्या आहे. एवढ्या प्रमाणामध्ये संख्या असूनही का सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतो? का पक्ष आमच्याकडे दुर्लक्ष करतो? त्यामुळे अभिमानाने सांगतो, बाळासाहेब तुम्ही आमचा विचार केला, वंचितांचा विचार केला, ही अभिनंदनाची आपली भूमिका स्वागतार्ह आहे. आणि हा जो तिसरा अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे, कारण महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघामध्ये एकाही मतदारसंघामध्ये सुताराच्या माणसाला तिकीट मिळत नाही. एवढा कलाकुसरा वैभवशाली असणारा समाज का संधी मिळत नाहीये? याचा विचार गांभीर्याने करावा लागेल. आणि हा विचार वंचितच्या माध्यमातून झाला आणि इथून पुढे होईल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. कारण सत्ता, आमची राजकीय हिस्सेदारी आम्हाला मिळालीच पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हाला आमची हिस्सेदारी मिळणार नाही, मी एक आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रामधल्या तमाम बहुजनांना, आज विश्वकर्मा समाज जागा झालेला आहे. या विश्वकर्मा समाजाला हात देण्याची वंचितची भूमिका आहे. आणि आमच्या हिस्स्यासाठी, आम्ही आमच्या राजकीय सत्तेसाठी नक्कीच मैदानात उतरण्याची हिंमत ठेवतो आणि उतरू प्रसंगी. हे सगळं साध्य करण्यासाठी, आमच्या समस्या मांडण्यासाठी, कारण राजकीय हिस्सेदारी ही खरंच अत्यंत महत्वाची समस्या. जर खरंच आम्हाला संधी मिळाली तर या संधीचं सोनं आम्ही आजच्या तारखेमध्ये करण्याचा अभिवचन देतो. कारण या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं दैवत आहेत. स्वराज्य या महाराष्ट्रामध्ये घडलं, पण स्वराज्य घडवताना बलुतेदाराचं जे योगदान होतं, हे योगदान आज महाराष्ट्र विसरत चाललाय. पहिलं जहाज बनवणारा सुतार समाज देवघरचा होता. सुताराच्या कारागिरानं पहिलं जहाज बनवलं. जगामध्ये पहिलं आरमार बनवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या आरमार बनवण्यामध्ये पहिलं जहाज लाकडाचं बनवणारा सुतार समाज होता. छत्रपतींना अभिवादन करून मी नम्रपूर्वक ही गोष्ट मांडू इच्छितो की जर स्वराज्य घडवण्यासाठी
18 पगड जातीचं योगदान लागतं, तर सत्ता मिळवतानाही त्यांना का संधी दिली जात नाही? बिचवा बनवणारा गणपत लोहार होता, रायगड बांधणारे विश्वकर्मी यांचे हे हात होते, या जगाला शिल्पकलेचं योगदान देणारे हे हात होते. मग यांना का नाकारलं जातं? बाळासाहेब, तुम्ही साथ देतायत, तुमची भूमिका खरंच अभिनंदनीय आहे. कारण शिल्पकलेच्या माध्यमातून या देशाचं वैभवशाली परंपरा जपण्याचं काम आम्ही करत आहोत. अत्यंत महत्वाचा विषय असा आहे की या सत्तेच्या माध्यमातून आम्ही आमचा विकास साध्य करण्यासाठी विश्वकर्मीय समाजाच्या ज्या 3 समस्या प्रकर्षाने मी मांडल्या. प्रथम एक गोष्ट सांगतो की आर्थिक समस्या, आर्थिक स्वावलंबन हे अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना महामारीच्या काळामध्ये आम्हाला या गोष्टीची जाणीव झाली की फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होत आहे. पण हे सगळं करताना पर्यायी उद्योगामध्ये आम्हाला उभं राहण्यासाठी शासनाने मदत करणे आवश्यक आहे. सहकाराच्या तत्वातून आम्ही 2 पाऊल पुढे जाऊ, पण 2 पाऊल पुढे गेल्यानंतर आम्हाला ही मदत मिळावी. बाळासाहेबांनी मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन हा विषय मांडला आणि मार्गी लागला. भविष्यामध्ये शासन आणि प्रशासन यांच्या मदतीनं उद्योगासारख्या समस्येमध्ये आम्हाला पुढे जायचंय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे उद्योग उभे राहिले पाहिजे, यासाठी आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे. क्लस्टर सारखे प्रोजेक्ट या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले पाहिजे आणि यासाठी आमचं म्हणणं आहे की विशेष माझ्या शब्दाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या की जसं स्वराज्य उभं राहण्यासाठी आमचं विशेष योगदान आहे बलुतेदारांचं, तसं आम्हाला उभं करण्यासाठी विशेष योगदान शासनाने दिलं पाहिजे. आम्ही भीक मागत नाही, आम्ही 5 किलो तांदूळ मागत नाही, आम्ही गहू मागत नाही, आम्ही भाकरीच्या पोटासाठी तुमच्या समोर येत नाही. वी आर प्रोडक्टिव्ह पीपल. आम्ही विश्वकर्मीय लोक आहोत. आम्ही आमच्या कर्मावर, कष्टावर विश्वास ठेवणारी लोक आहोत आणि तो आमचा हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मूलभूत हक्कामध्ये. म्हणून आवर्जून मी ही भूमिका या ठिकाणी मांडू इच्छितो की उद्योगासाठी आम्हाला मदत मिळालीच पाहिजे, शिक्षणामध्ये मिळालीच पाहिजे. ओबीसीचे स्कॉलरशिप बंद होत आहे, ओबीसीच्या मुलांना उच्च शिक्षणामधली सवलती बंद होत आहेत. वर्षानुवर्षापासून ओबीसीवर अन्याय होत आहे. एक तर आम्हाला घरात प्रस्थापित ओबीसी सोबत लढावं लागतंय आणि बाहेर सरकार सोबत लढावं लागतंय. ही भूमिका प्रकर्षाने समजून घेतली पाहिजे. बाळासाहेबांसमोर मी ही भूमिका मांडली होती आणि बाळासाहेबांनी हे पटलं आणि त्यांनी खरंच हा विचार केला. इट इज अ ग्रेट थिंग्स. ही मोठी गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम विचार केला आणि त्या विचाराची पुनरावृत्ती बाळासाहेब करीत आहेत. कारण ओबीसी मधला जो प्रस्थापित ओबीसी आहे त्यांनी घराणेशाही ओबीसी मध्ये आणलेले. त्या घराणेशाहीमुळं जे मायक्रो ओबीसी घटक आहेत, सुतार आहे, सोनार आहे, लोहार आहे, शिल्पकार आहे, नावी आहे, कुंभार आहे, क्षणभर विचार करा आम्ही काय गुन्हा केला. आम्ही या महाराष्ट्राला स्वावलंबी बनवलं, आम्ही या देशाला स्वावलंबी बनवलं, आमच्या हजारो पिढ्यांनी या महाराष्ट्राची सेवा केली. आज का अन्याय होतोय आमच्यावर, याचा विचार राज्यकर्त्यांनी केला पाहिजे. याचा विचार पक्षाच्या माणसांनी करायला पाहिजे. बाळासाहेब, या महाराष्ट्रामधलं पहिलं श्रेय तुम्हाला आहे की तुम्ही आमच्या वंचितांचा विचार केला आणि हीच भूमिका सातत्यानं पुढे राहील अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. त्यामुळे उद्योग, शिक्षण या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि प्रचंड लढा
आम्हाला उभं करावं लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेनं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा एक अनुयायी म्हणून मी आज सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये विश्वकर्मा वंशीय समाजाला, आमच्या पाचही बांधवांना, सुतार समाजाला तर मिळालंच पाहिजे, लोहार समाज असो, कोणताही समाज असो, ह्या विश्वकर्मीय समाजाला भविष्यामध्ये सत्तेमध्ये वाटा मिळालाच पाहिजेच, ही भूमिका मी आज मांडू इच्छितो. कारण ग्रामीण भागामध्ये सुरुवातीला असं म्हणायचे, काय गावापर्यंत 1-2 घरं असतात. या महाराष्ट्रामध्ये 41,000 गावं आहेत. ठीक आहे, 1,000-1,500 गावं सोडून द्या, 40,000 गावामध्ये सरासरी आज 2020 चालू आहे. लोकसंख्येचं प्रमाण साधं गणित मांडलं तर लक्षात घ्या, शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे. आणि आज हा विश्वकर्मा वंशीय समाज आपल्या हक्कासाठी जागृत झालेला आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचं बाळकडू या विश्वकर्मीय समाजाला आज मिळालेलं आहे. म्हणून आम्ही आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार नाही, तोपर्यंत आम्हाला हक्कही मिळणार नाही. आणि वंचितच्या माध्यमातून या लढाईला बळ देण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. ही लढाई भविष्यामध्ये ओबीसी ब्रिगेडच्या माध्यमातून असो, व्हीव्हीएसएसच्या माध्यमातून असो, या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं ही लढाई उभं करण्याचं काम आम्ही करू. या वेगवेगळ्या प्रश्नावर विचार मांडण्याचं काम आम्ही करू. आणि हे सगळं करत असताना सगळ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की खरंच जर आम्हाला आमच्या समस्या सोडवायच्या असतील तर एक कृतज्ञता म्हणून, एक सामाजिक भान म्हणून, एक या महाराष्ट्राची जनतेचा एक भाग म्हणून आमचा विचार सर्वांनी करावा. आमच्या समस्यांचा विचार सगळ्यांनी करावा. आजचं हे आवाहन मी सर्वांना करतो. महाज्योती सारखा प्रश्न आहे, ओबीसीचं स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. तर ओबीसी मध्ये येणारा हा समाज आमच्या भूमिकेचा विचार समाजाने करावा, शासनाने करावा, हे आवर्जून मी आजच्या ठिकाणी मांडू इच्छितो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार मांडले, जी भूमिका मांडली, त्याच भूमिकेला पुढे नेण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर करीत आहेत. सुतार समाजामध्ये ग्रामीण भागामधली आजची परिस्थिती काय आहे? मॉड्युलर फर्निचर आलेलं आहे, नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारी प्रगती आणि आमचा ग्रामीण भागातला सुतार, सोनार, लोहार समाज यांची काय परिस्थिती आहे? खरंच कोणी पाहिल का? कोणी विचार करील का? हा विचार झालाच पाहिजे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे आज या प्रबुद्ध भारत या फेसबुक पेजच्या माध्यमातून विचार मांडण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. कारण ब्रिटिशांनी या गोष्टीचा विचार केला. ब्रिटिश इंडिया पुरातत्व विभागाचे प्रमुख व लेणी उत्खनन संशोधक लॉर्ड कनिंगहम यांनी शिल्पकाम करणाऱ्या या वर्गासाठी आवर्जून काही भूमिका मांडली होती. यांना आवर्जून सन्मान केला. गोव्यासारख्या पोर्तुगाल भागामध्ये, गोव्यामध्येही सन्मान केला. त्यांच्यासाठी विशिष्ट योजनांची मांडणी केली. वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी विश्वकर्मीय समाजातील तरुणांना प्रोत्साहन देण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने विश्वकर्मीय समाजातील मुलांना, सुतार समाजातील असो, सोनार समाज, लोहार समाजातील मुलांना प्रोडक्टिव्हिटी करण्यासाठी, एक क्रिएशन करण्यासाठी एक वेगळं दालन
निर्माण करण्यासाठी वेगळं विकास महामंडळ निर्माण झालं पाहिजे. आज कोण उरलंय? सगळ्यांना वाली झालेत, सगळ्यांचा विचार होतोय. अहो, एका तासात, क्षणात, 24 तासात धडाधड निर्णय होतात. आणि या हातांनी महाराष्ट्र घडवणारा हा विश्वकर्मी समाज. आम्ही दान मागतोय का? नाही. आमच्यामध्ये धमक आहे निर्माण करण्याची, आमच्यामध्ये ती हिंमत आहे, ती ताकद आहे. फक्त एक मूलभूत हक्क म्हणून आम्हाला उद्योग, शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रामध्ये आर्थिक योगदान दिलं पाहिजे, भेटलं पाहिजे. ही अत्यंत महत्वाची भूमिका आहे. या समस्यांसाठी, यासाठी शासनाने असो, श्रद्धेय बाळासाहेबांनी या गोष्टीचा विचार करावा असे नम्रपूर्वक मी मानतो. आणि राजकीय हिस्सेदारी, राजकीय सत्ता मिळालीच पाहिजे. कारण 1,23,00,000 सुतार समाज झाला तर 22,00,000 समाज आहे. एवढ्या समाजाला विधान परिषदेमध्ये एकही प्रतिनिधित्व नाही. हा कुठला न्याय आहे तुमचा? सामाजिक न्याय विभाग शासन आहे, जनतेचं शासन आहे. आम्ही याच महाराष्ट्रातले नागरिक आहोत. याच महाराष्ट्राला अहोरात्र अहर्निश सेवामय, अहोरात्र झटून उभं करणारी आम्ही माणसं आहोत. आमच्या हक्काचा विचार शासनाने केला पाहिजे ही भूमिका मांडतो. हे विचार मांडतो की शिक्षण, उद्योग आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, राजकीय सत्तेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला संधी मिळालीच पाहिजे. या भूमिकेचं मी आज विचार मांडतो. या प्रबुद्ध भारत लाईव्ह पेजवर मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचा आभार मानतो. माझे मित्र आदरणीय भीमरावजी दळे साहेब, प्राध्यापक गोविंद दळे साहेब, इतर ओबीसीचे नेतृत्व करणारी आमची सर्व मंडळी, ओबीसी मध्ये काम करणाऱ्या सर्व मंडळींचं, ओबीसी ब्रिगेडच्या माध्यमातून फुलेशाह आंबेडकर या विचारसरणीवर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मी कौतुक करतो. त्यांना आश्वासित करू इच्छितो. कारण व्हीव्हीएसएस आणि ओबीसी ब्रिगेडच्या माध्यमातून ही लढाई या महाराष्ट्रात आपल्याला उभी करायची. वंचितची भूमिका आपल्याला सहकार्याची आहे आणि याच माध्यमातून आम्ही आमच्या हिस्स्याची लढाई, माझ्या हिस्स्याची लढाई इथून पुढे आम्हाला लढायची आहे. आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो आणि सर्व बहुजनांना जय विश्वकर्मा, जय ज्योती, जय भीम, जय क्रांती, जय महाराष्ट्र. धन्यवाद.